आता यानंतर आमच्या दुसऱ्या लाडक्या भावाचं म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही सगळ्याजणी उत्सुक आहोत. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज खऱ्या अर्थानं सावित्रीच्या लेकींचा कार्यक्रम आहे. त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील मानवंदना अर्पित करतो. मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आमचे सहकारी उपमुख्यमंत्री आणि जे थेट बोलण्याकरता प्रसिद्ध आहेत असे आमचे अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, आमचे सहकारी दिलीप वळसे पाटीलजी, चंद्रकांतदादा पाटीलजी, नीलमताई गोरे, ज्यांच्या विभागाने अतिशय यशस्वी असा हा कार्यक्रम केला त्या अदितीताई तटकरे, मेधाताई कुलकर्णी, श्रीरंगप्पा बारणे, उमाताई खापरे, योगेशजी टिळेकर, माधुरीताई मिसाळ, रामभाऊ शिंदे, प्रसादजी लाड, भीमराव अण्णा तापकीर, महेशदादा लांडगे, राहुलदादा कुल, दिलीपराव मोहिते पाटील, त्याचप्रमाणे दिलीपरावजी मोहिते, त्याचप्रमाणे विजयरावजी शिवतरे, सुनीलजी शेळके, रुपालीताई चाकणकर, सिद्धार्थजी शिरोळे, सुनीलजी कांबळे, या ठिकाणी मंचावर उपस्थित अश्विनीताई जगताप, त्याचप्रमाणे श्री अनुप कुमार यादव, चंद्रकांत पलकुंडवार, विनयकुमार चौबे, सुहास दिवसे, राजेंद्र भोसले, शेखर सिंग, प्रशांत नारनवरे, राजेश देशमुख, योगेश मसे, स्वप्नील, आपल्या सर्वांना ज्यांनी भारताला मेडल मिळवून दिलं ते स्वप्नील कुसळे, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि माझ्या सर्व भावांनो, आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात ही पुणे इथे होते. कोणीतरी मला विचारलं की सुरुवात पुण्यापासून का? सुरुवात पुण्यापासून याकरता की ज्यावेळी परकीयांचं आक्रमण आमच्यावर होत होतं, आमचा महाराष्ट्र बेचिराख होत होता, त्यावेळी आई जिजाऊंनी याच पुण्यामध्ये सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना ही शिवरायांना दिली होती. याच पुण्यामध्ये ज्यावेळी आमच्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला, त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं हा अधिकार महिलांना मिळाला पाहिजे आणि महिलांना अधिकार देण्याकरता याच पुण्यापासनं खऱ्या अर्थानं त्यांनी सुरुवात केली. आणि आपल्याला कल्पना आहे की मुलींसाठीची पहिली शाळा याच पुण्यामध्ये सुरू झाली. आणि म्हणूनच मला असं वाटतं की पुणे हे सर्वाधिक उपयुक्त अशा प्रकारचं ठिकाण आहे. केवळ राजकारण नाही तर समाजकारणाची भूमी कुठली असेल, परिवर्तनाची भूमी कुठली असेल तर ते हे पुणे आहे. आणि म्हणून पुण्यापासून सुरुवात करायची. आणि आपलं सरकार तर तुम्हाला माहिती आहे, आपलं सरकार जे आहे ते देना बँक सरकार आहे, ते देत असतं, लेना बँकवालं सरकार नाही आहे. मागच्या काळामध्ये आपण बघितलं वसुली करणारं सरकार होतं, आता वसुली करणारं नाही, बहिणींना देणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून आज आपण ठरवलं की इथपासनं सुरुवात पुण्यापासनं करायची. पण पुण्यापासनं सुरुवात जरी औपचारिक आपण केली तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे क्रेडिट करणं सुरू करा. कारण ज्यावेळी आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळी बहिणींना रिकाम्या हाताने ठेवू नका. आणि सांगताना आनंद वाटतो 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत. तुमच्या खात्यात आले आहेत का?
ज्यांच्या आल्यात हात वर करा, हात वर करा ज्यांच्या हातात आल्यात. बघा, या सगळ्या ताईंच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत. आता अगदी थोड्याशा राहिल्या आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात. काळजी करू नका, प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही, हा आमचा निर्धार आहे. आता तर कुठे आम्ही 31 जुलैपर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत. आता 31 ऑगस्टपर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जेव्हा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू. आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. योजना कुठेही बंद होणार नाही. ही खटाखट सारखी योजना नाही आहे, ही फटाफट सारखी योजना आहे जी आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे, तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून. मग पहिल्यांदा कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये, जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले, जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही. काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले, कोणी बगीचाचे फोटो लावले. जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला. हेही करून हे लोक थांबले नाहीत. आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला, जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे, हे पोर्टल बंद पडलं पाहिजे. मध्ये 4-5 दिवस ते पोर्टल बंद होतं. मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला, पोर्टल बंद, पोर्टल बंद, पोर्टल बंद. अरे काळजी करू नका, पोर्टल बंद पडलं, आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले, ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला. मी खरं म्हणजे आमचा जो महिला बाल विकास विभाग आहे, आमच्या अदितीताई असतील, त्यांचे सचिव अनुप कुमार यादव असतील, यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अहोरात्र याच्यामध्ये मेहनत केली आणि मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न होतं, आमचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याकरता खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न केले. आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात आपल्याला विकसित भारत तयार करायचा आहे आणि ते नेहमी सांगतात भारत विकसित व्हायचा असेल तर भारताची जी 50% लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला आहेत, या महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो. महिलांचा विकास झाला नाही तर भारत कधीच पुढे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून आज देशामध्ये मोदीजी असतील किंवा राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महिला केंद्रित योजना आपण सुरू केल्या. मग लखपती दिदी सारखी योजना असेल, आपली लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली, जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली तर 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली तर 6,000 रुपये, 10व्या वर्गात पैसे, 11व्या वर्गात पैसे, असं करत 1,00,000 रुपये त्या मुलीला त्या ठिकाणी देण्याची आपली योजना असेल. किंवा खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्याची योजना असेल, फी माफीची योजना असेल, रोजगाराची योजना असेल. या सगळ्या योजनांच्या पाठीशी काय आहे? एकच उद्देश आहे की या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे. ज्या महिला समर्थपणे घरी चालवतात, ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांनाही वाढवतात, ज्या महिला बाहेर शेतीवरही काम करतात, ज्या महिला पडेल ते काम करतात, ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात, अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही. म्हणून हे महिला आर्थिक विकास धोरण
आज आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि एका गोष्टीकरता माननीय मोदीजींना मला धन्यवाद द्यायचे आहेत. आपण बघा, पूर्वी सरकारी योजना आणली की ती योजना दलालांची योजना व्हायची. कोणीतरी तुमच्या करता ठेवलेले पैसे, मग यातनं 10% मला दे, 15% मला दे. पण मोदीजींनी डीबीटीची सोय उपलब्ध करून दिली. आधार, बँक अकाउंट आणि मोबाईल असा त्रिशूळ तयार झालाय की थेट आमचे मुख्यमंत्री महोदय बटन दाबतात आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जातात. आता कोणीही दलालीमध्ये खाऊ शकत नाही. अरे 1 कोटी महिलांना त्यांच्या खात्यात पैसे गेल्यानंतर आमची एकही बहीण हे म्हणणार नाही की कोणाला आम्हाला 1 पैसा याच्याकरता द्यावा लागला. सगळ्यांच्या खात्यात थेट पैसे गेले. दलालांचा धंदा आम्ही बंद केलेला आहे आणि थेट तुमचे भाऊ तुमच्याकरता तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी देत आहेत. ही गोष्ट देखील खरी आहे. आता अनेक गोष्टी सांगण्यात येतात. मग पहिल्यांदा सांगितलं 1500 रुपयात तुम्ही काय महिलांना विकत घेता का? अरे नालायकांनो, आईचं आणि बहिणीचं प्रेम हे जगातली कुठलीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. हे प्रेम अनमोल आहे, हे बहुमोल आहे. हे जे प्रेम आहे हे ईश्वराने असं तयार केलं आहे की या प्रेमापासनं कोणीही वंचित राहत नाही आणि या प्रेमाला कोणीही खरेदी करू शकत नाही. ही तर खऱ्या अर्थानं एक प्रकारे आमच्या माता भगिनींच्या प्रती आमची कृतज्ञता आहे की तुम्ही आमचा जो सांभाळ करता, तुमचं जे प्रेम आहे, तुमचा जो आशीर्वाद आहे, तुमची जी साथ आहे, त्यामुळे आम्हाला यश मिळतं. आणि म्हणून या यशाच्या प्रती एक प्रकारची आपली ओवाळणी म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेतोय. पण जे लोक सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले त्यांना 1500 रुपयाचं मोल कधीच समजू शकत नाही. हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे 2-2 हजार रुपयाची टीप देतात कारण खिशामध्ये खूप कमवलेला माल आहे, त्यांना 1500 रुपयाचं मोल समजू शकत नाही. पण महिन्याच्या शेवटी आमची जी भगिनी त्या ठिकाणी महिन्याच्या खर्चाचा मेळ घालता घालता आपला घाम गाळते आणि विचार करते, आता या महिन्यात पोराचं करायचं की मुलीचं करायचं, स्वतःचा तर कधी विचारच करत नाही. त्या माझ्या मायमाऊलीला 1500 रुपये काय असतात, त्याचं मोल काय असतं हे निश्चितपणे समजतं. आणि म्हणूनच आमच्या या कोट्यावधी मायमाऊली आम्हाला आशीर्वाद देत आहेत. तुम्ही कितीही या ठिकाणी आम्हाला दूषणं दिली तरी देखील जोपर्यंत मायमाऊलीचा आशीर्वाद, बहिणींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. पण अजितदादा म्हणाले, खरं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री पदावर असताना अनेक योजना सुरू केल्या आणि मुख्यमंत्री पदावरनं मी गेल्यानंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्या सरकारने काय केलं? सगळ्यात पहिल्यांदा मी सुरू केलेल्या सगळ्या योजना सगळ्या बंद केल्या. एकही योजना त्यांनी सुरू ठेवली नाही. आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात इतक्या चांगल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत. पण बंधू भगिनींनो, उद्याच्या काळामध्ये आपलं काही चुकलं, काही चुकीमुळे जर विपरीत अशा प्रकारचे परिणाम आले, सगळ्यात पहिलं काम काय होणार? सगळ्यात पहिलं काम हे करतील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सुरू झालेल्या सगळ्या योजना हे बंद करतील. एकही योजना हे चालू देणार नाहीत. आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो की आज यांनी पहिल्यांदा सांगितलं 2-3 महिने पैसे मिळतील, मग पैसे मिळणार नाही. पण मला सांगताना आनंद वाटतो, आमच्या अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मार्च पर्यंतची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत 25 पर्यंतची, 26 पर्यंतची व्यवस्था, मग 27 पर्यंतची व्यवस्था. खरं म्हणजे आपल्याला बजेटमध्ये एका वर्षाचेच पैसे ठेवता येतात म्हणून एका वर्षाचे ठेवले. जर बजेटमध्ये 5 वर्षाचे ठेवता आले असते ना, तर सगळे विषय बाजूला ठेवून पहिल्यांदा लाडक्या बहिणींकरता 5 वर्षाचे पैसे आपण त्या ठिकाणी ठेवले असते. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आम्ही प्रामाणिक लोक आहोत. आज तुम्ही बघा, ज्या राज्यांमध्ये आपलं सरकार आहे तिथे योजना चालू आहेत. कर्नाटकमध्ये अशी योजना घोषित केली, आज ती योजना त्यांनी बंद केली. त्यांनी तेलंगणामध्ये योजना घोषित केली,
तेलंगणात योजना सुरूच झाली नाही, पण मला सांगताना आनंद वाटतो, आमच्या मामाजींनी, शिवराजजींनी मध्य प्रदेशला योजना सुरू केली, नियमित चाललेली आहे. छत्तीसगडला सुरू केली, नियमित चाललेली आहे. आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात घोषणा केली, ही पण योजना नियमितच चालेल, कोणीही ही योजना बंद करू शकणार नाही. हा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला देऊ इच्छितो. आणि म्हणून आज एक प्रकारे आपण पाहतोय, देशामध्ये पहिल्यांदा महिला राष्ट्रपती आम्हाला मिळालेले आहेत. आज भारतामध्ये 10% जास्तीचं प्रतिनिधित्व हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्या महिलांना मिळालेलं आहे. आज प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत ज्यांना कर्ज प्राप्त झालं त्यातल्या 63% महिला आहेत. आज जर आपण बघितलं तर विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये कधी नव्हे ते 43% आमच्या मुली त्या ठिकाणी शिकतायत. आणि आज आपण जर बघितलं तर महिला बचत गटाच्या माध्यमातून सर्वात मोठं जे एक आंदोलन बचत गटाचं सुरू झालंय तेही या महाराष्ट्रामध्ये आपण सगळे रेकॉर्ड या ठिकाणी तोडलेले आहेत. आणि 63 लाख बचत गटाच्या माध्यमातून आमच्या महिलांना काम देण्याची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे आज महिलांना अधिकारिता मिळते, हे खरं आहे. महिलांना अधिकारिता मिळत असताना अनेक लोकांच्या पोटात दुखतं, पुरुषांच्याही पोटात दुखतं. कारण त्यांना असं वाटतं इतके वर्ष आपण सत्ता गाजवली, आता या आपल्या पुढे जातील. पण पुरुषांना मी सांगून देऊ इच्छितो, आता महिलांना कोणीही थांबवू शकत नाही. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतलाय, पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये देशाच्या संसदेत आणि देशाच्या विधानसभेमध्येही महिला राज येणार आहे. त्यामुळे आता महिला करतील, महिला ठरवतील, तीच दिशा येणार आहे. आणि म्हणून आम्ही देखील या ठिकाणी आमच्या माता भगिनींच्या पाठीशी उभे आहोत आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हे कार्य या ठिकाणी चाललेलं आहे. मला या गोष्टीचा देखील आनंद आहे. आज केंद्र सरकार इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करते आहे. केंद्र सरकारने कालच पुण्याची मेट्रो असेल, ठाण्याची मेट्रो असेल, त्याला या ठिकाणी मान्यता दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांना केंद्र सरकारची मान्यता मिळते. मोदीजी देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं महायुती सरकार हे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र तयार करणार, आमच्या महिलांना अधिकार देणार आणि महिलांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मान देऊन महिलांचं सन्मान करणारं महाराष्ट्र राज्य आम्ही घडवून दाखवू, एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि सर्व आमच्या माता भगिनींच्या प्रती या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं अभिवादन करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत माता.